गुड मॉर्निंग ऑल. आज ना मी तुम्हाला सांगणार आहे की घरातील पितळाची भांडी त्याचबरोबर किचन ओटा हा झटपट कसा स्वच्छ करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वळूया पितळाच्या टाकीकडे. आता पितळाची जी टाकी आहे ना ती आमच्या गॅसच्या जवळ आहे, त्यामुळे मी शक्यतो त्याच्यावर ना एखादा कपडा टाकून ठेवत असते, जेणेकरून गॅसची वाफ त्याला लागू नये आणि त्याचबरोबर फोडणीचे वगैरे डाग त्यावर उडू नये म्हणून. त्यामुळे काय होतं ना की टाकीसुद्धा ना लवकर खराब होत नाही. तर ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता किचन ओटा तर आपण रोजच स्वच्छ करत असतो, त्याचबरोबर किचनच्या वरती ज्या टाईल्स आहेत त्यासुद्धा आपण रोज घासून पुसून स्वच्छ करतच असतो. पण आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा ही ट्रिक तुम्ही करून बघा आणि तुमचा किचन ओटा कसा चकचकीत चमकतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. किचन ओटा स्वच्छ करायच्या आधी 10 ते 15 मिनिटं ना तुम्हाला ना किचन ओट्यावर ना आपण जो खायचा सोडा वापरतो, जो भजीला किंवा कोणताही पदार्थ फुगण्यासाठी आपण वापरतो, तो खायचा सोडा घ्यायचा आहे आणि किचन ओट्यावर थोडा पसरवून ठेवायचा आहे. किचन ओट्यावर 5 ते 10 मिनिटं तसं स्प्रेड करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर स्क्रबने छानपैकी किचन ओटा स्वच्छ करून घ्यायचा आहे. या भन्नाट ट्रिकमुळे ना तुमचा किचन ओटा एकदम चमकू लागेल. ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा. त्याचबरोबर मला आता पितळाची भांडी स्वच्छ करायची आहेत आणि तेही झटपट. पण त्याआधी मी घरातील जी भांडी आहे ती सर्व घासून घेणार आहे. घरातील भांडी घासताना ना मी विम जेलचा वापर करत असते, कारण भांड्यांचं काय होतं कधीतरी साबण राहून जातो आणि थोडे सफेद डाग पण पडतात. पण विम जेलने ना खूप छान भांडी निघतात आणि डागसुद्धा राहत नाही. भांडी घासताना ना मी सर्वात आधी ना सर्व भांडी स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून काय होतं माहिती आहे का, भांडी ज्यावेळेस आपण घासायला घेतो ना त्यावेळेस जास्त चिकट किंवा तेलकट नाही राहत आणि भांडी पटापटसुद्धा घासून होतात. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. भांडी घासताना ना काय करायचे, सर्वात आधी ना आपल्याला पेले, चमचे, ग्लास ही सगळी भांडी आहेत ना ती सर्वात पहिल्यांदा घासून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व ताटं म्हणजे मोठी भांडी घासून घ्यायची आहे, जेणेकरून काय होतं की छोटी भांडी ही खाली राहतात आणि त्याच्यानंतर मोठी भांडी आहे ती व्यवस्थित आपण वरच्या साईडला ठेवू शकतो. भांडी घासताना ना एक काळजी आपल्याला नक्कीच घ्यायची आहे, ती म्हणजे जे आपलं पोळपाट लाटणं असतं ना त्याच्यातलं जे लाटणं आहे ते कधीच भांड्यांमध्ये टाकायचं नाही. ते नेहमी वेगळं ठेवावं, जेणेकरून ते लाटणं भिजणार नाही आणि भिजलं नाही तर ते लवकर खराबसुद्धा होणार नाही. तुम्ही बघू शकता माझं पोळपाटाचं लाटणं जे आहे ते मी नळांवर वरती ठेवलं आहे आणि सर्वात शेवटी भांडी घासून झाल्याच्या नंतर मी ते घासत असते. सर्व भांडी घासून झाल्याच्या नंतर मी भांड्यांचा जो सिंक आहे तो घासून घेत असते आणि ह्या साईडला जो ओटा आहे तो मग नंतरच घासते, कारण भांडी घासल्याच्या नंतर तो छान क्लीन होतो, कारण त्याच्या आधी जर क्लीन केलं तर परत क्लीन करावं लागतं. त्यामुळे भांडी घासून झाल्याच्या नंतरच मी तो क्लीन करत असते. आता मी पितळाची भांडी सर्व घासणार आहे. तुम्ही बघू शकता की टाकी एवढी पण खराब झाली नाही आहे. ती मी 15 दिवसांनी वगैरे घासायला काढत असते आणि ह्यावर मी कपडा ठेवत असते की जेणेकरून ती लवकर खराब होऊ नये म्हणून. आता इथे मी भैया पावडर वापरत आहे. ही पावडर फक्त 20 रुपयाला भेटते आणि खूप दिवस जाते. ही जी पावडर आहे ना ह्याने पितळाची भांडी ही खूप स्वच्छ निघतात आणि म्हणजे पटकनसुद्धा निघतात. म्हणजे जास्त तुम्हाला जोरसुद्धा लावावा लागत नाही, फक्त हात फिरवला तरी ही भांडी व्यवस्थित क्लीन होतात. तुम्ही रोजच्या रोज जर पितळाची भांडी घासत असाल तर तुम्हाला जास्त जोर लावायची सुद्धा गरज नाही आहे. आता हे पितळाची भांडी जी मी आहे ती 15 दिवसांनी मी क्लीन करत आहे, त्यामुळे मला थोडंसं जोर लावून ती भांडी घासावी लागत आहे. पितळाची भांडी घासून झाल्याच्या नंतर ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत आणि धुवून झाल्याच्या नंतर ना ती निथळत ठेवायची आहेत. ही जी पितळाची टाकी आहे ना ह्यामध्ये आम्ही रोज रात्री खंडा ओतत असतो आणि दिवसभर ते पाणी आम्ही स्वयंपाकाला किंवा घरामध्ये सर्वांना पाणी पिण्यासाठी वापरत असतो. पितळाच्या टाकीतलं जे पाणी आहे ना ते पिल्यामुळे आपल्या शरीराचं जे स्वास्थ्य आहे ते उत्तम राहतं. त्याचबरोबर आपल्याला पित्ताचा वगैरे त्रास होत नाही, म्हणजे शक्यतो त्रास कमी होतो. आता इथे मी पितळाची टाकी घासायला घेणार आहे. त्याआधी मी पितळाच्या टाकीचं झाकण जे आहे ते व्यवस्थित घासणार आहे. आतून बाहेरून व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. पितळाची टाकी घासताना ना ती व्यवस्थित आतून आणि बाहेरून स्वच्छ करून घ्यायची आहे आणि 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची आहे, ज्यामुळे भैया पावडर जी आपण वापरली आहे ती व्यवस्थित सगळी निघून जाईल. लेडीजसाठी ना कोणतं कठीण काम असेल तर ते म्हणजे पितळाची भांडी स्वच्छ करणे, पण आता ते कामही एकदम सोपं झालं आहे, ते म्हणजे भैया पावडरमुळे. भैया पावडरची किंमत जी आहे ती सुद्धा एकदम रिझनेबल आहे आणि त्याचबरोबर भैया पावडरमुळे ना पितळाची भांडी ही लवकर स्वच्छ होतात. तुम्ही एकदा नक्की वापरून बघा. पितळाची टाकी ही आतून बाहेरून, तसेच पितळाच्या टाकीचा जो नळ आहे आणि त्याचबरोबर पितळाच्या टाकीचं जे बूड आहे ते पण व्यवस्थित मी स्वच्छ करून घेतलं आहे आणि आता हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे की जेणेकरून ही पावडर कुठेही लागलेली नसावी. आणि त्याचबरोबर ते 4 ते 5 पाण्याने तुम्ही प्रॉपर धुवून घ्या. नळाच्या पाण्याने ही टाकी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि निथळून प्रॉपर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे. पितांबरीच्या तुलनेमध्ये ही पावडर खूपच स्वस्त आहे आणि त्याचबरोबर ही खूप जास्त स्ट्रॉंगसुद्धा आहे. त्यामुळे पितळाच्या भांड्यांना जास्त जोर न लावता ही भांडी लवकर स्वच्छ होतात. तर ही पावडर तुम्ही नक्की वापरून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.
गृहिणींनो, आत्ताचं जे जनरेशन आहे ना ते खूपच फास्ट जनरेशन आहे. त्यामुळे बाजारामध्ये कोणती गोष्ट नवीन आली आहे किंवा कोणतं प्रोडक्ट नवीन आलं आहे ह्याकडे तर आपलं लक्ष असायलाच हवं. तर मला तर ही पावडर माझ्या एका मैत्रिणीने सजेस्ट केली होती. त्यामुळे म्हटलं चला ह्या पावडरवर एक छान व्हिडिओ बनवूया. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर असे व्लॉग बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, आता ही टाकी तर माझी धुवून झाली आहे. तर ही सगळी पितळाची भांडी मी आता व्यवस्थित निथळणार आहे आणि गॅलरीमध्ये वाळत घालणार आहे. आता ही पितळाची भांडी जी आहेत ना ती व्यवस्थित कोरडी करायची आहेत. म्हणजे का कॉटनच्या कपड्याने तुम्ही छानपैकी पुसून घ्या आणि उन्हामध्ये 1 ते 2 तास छानपैकी वाळवून द्या. आणि त्यानंतर 1 ते 2 पाण्याने पुन्हा ते वॉश करून आणि मग त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवा. अपेक्षा तोत्रे ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.